पावसाळी वातावरण, मस्तपैकी सगळीकडे पसरलेली हिरवाई, डोंगरावरून खाली कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि मग पर्यटन स्थळी जाण्यासाठी उत्सुक असलेली कुटुंब, त्यांच्या घरातून निघालेल्या चारचाकी दुचाकी, यामध्येच मग तरुणाईची पण प्रचंड गर्दी. हे वातावरण तसं पाहिलं तर कोणाला नको आहे हो, सर्वांना हवं आहे. या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी, भरपूर जीवनानंद मिळवण्यासाठी प्रत्येकाची मग धडपड सुरू होते. आणि म्हणून तर मग पर्यटन स्थळावरती आपल्या वर्दीवरचा थोडा ताण वाढत जातो. त्यातून मग प्रत्येक पावसाळ्यामध्ये आपल्याला कित्येक दुर्घटना पेपरमध्ये वाचायला मिळतात, टी व्हीवर बातम्यामधून आपण पाहतो. नको त्या ठिकाणी जाऊन नको तितकं धारिष्ट्य करताना, तरुणाई पाण्यातनं वाहून जाताना, त्यांचे मृत्यू होताना, हे पाहताना सगळा जीव कळवळतो की का बरं लोक इतक्या आहारी जातात, का बरं पर्यटन स्थळी गेल्यानंतर पाहिजे तेवढी काळजी का घेत नाहीत, इतके त्या वातावरणात दंग होऊन नको ते धारिष्ट्य का करतात, असे प्रश्न दर पावसाळ्यात मनात निर्माण होतात. परंतु या घटना काही घडण्याचं, थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. उलट या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. ही झाली गोष्ट पर्यटनस्थळी गर्दी होण्याची, दुर्घटना होण्याची. नुकतीच एक सिंहगड या ठिकाणी अप्रिय अशी घटना घडली आणि पर्यटकांमधल्या 2 तरुणांच्या गटामध्ये प्रचंड हाणामारी झाली. तसं पाहिलं तर सिंहगड पावसाळ्यामुळं सगळीकडं मस्त हिरवाई आणि एक धुंद असं वातावरण, त्यामुळं खडकवासलापासून सिंहगडपर्यंत तरुणाईची फुललेली गर्दी पाहायला मिळते. यातसुद्धा काहीही गैर नाही आहे. पण आज सिंहगडासारख्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक येणार असतात, जग जाहीर असतं, हे माहिती असतं. मग ही गर्दी थोडीशी विभागली जाण्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी होते का, हा एक प्रश्न नेहमी अनुत्तरित राहतो. ठीक आहे, बंदोबस्तासाठी पोलीस फोर्स असतो, पण मला असं वाटतं, कारण मी सलग 3 वर्ष ही गर्दी बघितली आहे, की गर्दीच्या प्रमाणात असलेला पोलीस फोर्स कमी पडतो. आणि मग आत्ताची जी घटना आहे ती केवळ एका कारणावरून झाली. एका मित्रमैत्रिणींच्या गटामध्ये काय 1-2 मुलं टी शर्ट आणि बरमुडा चड्डीवरती सिंहगडावर आले होते. मे बी पाऊस पाणी चिखल म्हणून कदाचित त्यांनी वेश तसा केला असावा. परंतु या सिंहगडावर आपले जांबाज लढवय्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचे खंदेसेवक स्वर्गीय तानाजी मालुसरेजी यांची समाधी पण आहे. आणि अर्थातच त्या तिथे दर्शनाला गर्दी करणारेही लोक खूप आहेत. नुसताच पर्यटनाचा आस्वाद, नुसताच नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद, तिथं मिळणारी झुणका भाकरी खायला, गरम कणसं खायला, यासाठीच फक्त ती गर्दी असते असं नाही आहे. तितक्याच मनोभावे आपल्या तानाजी मालुसरे यांच्या समाधीला नमन करण्यासाठी काही ग्रुप्स नक्की आलेले असतात.
आणि मग ज्या स्थळाला आपण नमन करतो, जिथं आपण माथा टेकतो, ते अर्थातच आपल्यासाठी एक मंदिरासारखं पवित्र ठिकाण असतं. जणू काही आपण आपल्या मातापित्याच्या चरणाला जी पवित्रता ज्या भावनेने बघतो, त्याच भावनेने या समाधीस्थळाकडं बघणारे अनेक जण असतात. या भगव्याच्या प्रेमापोटी, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्याच्या प्रेमापोटी त्या सिंहगडावर वारंवार जाणाऱ्या माणसांची सुद्धा संख्या कमी नाही आहे. आणि मग नैसर्गिक आहे अशा लोकांना अशा पवित्र ठिकाणी जर तुम्ही ड्रेस कोड वाटेल तो घालून येत असाल तर राग येणं स्वाभाविक आहे. आणि त्या रागाचं प्रदर्शन झाल्याशिवाय असं वागणाऱ्यांनासुद्धा जरब बसणार नाही. जो काय राडा झाला आहे त्याचं मी समर्थन करत नाही आहे, पण राडा होण्यासाठी कारणं कोणती आहेत त्या कारणाचा सुद्धा मी धिक्कार करतो आहे. कारण ते कारण जर घडलं नसतं तर हा राडा झालाच नसता. तुमच्या मनामध्ये ही भावना पाहिजे की आपण कुठं चाललो आहेत, आपण कुठे नतमस्तक होणार आहोत, आणि मग त्यावेळेस आपली वेशभूषा कशी असावी. आणि म्हणून तर आज आपल्या हिंदुस्थानात कित्येक राज्यांमध्ये मंदिरामध्ये आता ड्रेस कोड, प्रोटोकॉल ऑफ ड्रेसिंग वाईल कमिंग इन मंदिर, हे सगळं हळूहळू लागू होतं आहे. आणि हे व्हायलाच हवं. कित्येक वेळा मंदिरामध्ये साधं हे सुद्धा तारतम्य न बाळगणाऱ्या मुली दर्शनाला येताना पाहिल्यात आपण. आत्ता हळूहळू थोडीशी जागृती होती आहे आणि थोडीशी या नियमाची पण दहशत बसलेली आहे. अशीच दहशत या सिंहगडावर जाताना आता नक्की बसेल असं मला तरी वाटतं. क्राईम घडला आहे, वर्दीवाल्यांनी ॲक्शन घेतलेली आहे, त्याविषयी नक्कीच समर्थन. जे घडलं आहे त्याच्या बाबतीत नंतरचे कन्सिक्वेन्सेस त्या लोकांना अशा पद्धतीने भोगावे लागतात. पण यातून एक सामाजिक संदेश आपल्याला द्यायचा आहे की तानाजी मालुसरे यांनी जे काही शौर्य दाखवलं, जे काही तुम्ही इतिहासात शिकला, आम्ही शिकलो, गड आला पण सिंह गेला, असं वाक्य खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या ओठावर आलं. डोळ्यातनं आसवांच्या धारा लागल्या, हे आपल्याला माहिती आहे. सिंहगडावरची लढाई कशा पद्धतीने लढली गेली हेही आपण इतिहासात वाचलेलं आहे. अशा शौर्य गाजवलेल्या, आपल्या भगव्यासाठी रक्त सांडलेल्या तानाजी मालुसरे यांच्या समाधीच्या समोर नतमस्तक होताना थोडं तरी या तरुणाईने तारतम्य बाळगावं. भले तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे का असेना, पण तुम्ही जेव्हा या महाराष्ट्राच्या एखाद्या पर्यटनस्थळी ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे या योद्ध्याची समाधी आहे, त्यामुळं त्या पूर्ण गडाचं पावित्र्य कसं राहील याच्याकडं तुम्ही लक्ष देणं नितांत गरजेचं आहे. तरच तुमच्या जय भवानी जय शिवाजी या आरोळीला काहीतरी अर्थ आहे. तरच तुमच्या मोटरसायकलवरती छत्रपतींची प्रतिमा लावून गावभर मिरवण्याला काही अर्थ आहे. अर्थात ज्या लोकांना हे पसंत पडलं नाही ते खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेमी आहेत, आणि म्हणून त्यांना मी कडक सॅल्यूट करतो. आणि ज्या मुलांना, ज्या मुलींना त्यांनी ड्रेस कोड पाळला नाही म्हणून हटकलं गेलं आणि ते त्यांना खटकलं आणि मग मारामाऱ्या झाल्या, त्या ड्रेस कोड न पाळणाऱ्या लोकांना हा एक छोटासा इशारा आहे, असंच त्यांनी समजावं. आणि ह्याच्या पुढं थोडंसं अशा ठिकाणी शिस्तीत जावं यावं. याच विनंतीसह या व्हिडिओत इथंच थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तानाजी मालुसरेजी की जय. जय हिंद, जय भारत.